कोल्हापुरात सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला। या संपामध्ये 4000 सरकारी कर्मचारी सहभागी झालेत। कोल्हापुरातील महावीर गार्डन मध्ये या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू झालंय। आपण म्हटलं कर्मचाऱ्यांचा फायदा होत असेल, कारण जुन्या NPS धारक जे कर्मचारी आहेत त्यांना 2-2.5 हजार रुपये पेन्शन मिळायची। मग जुन्या पेन्शनप्रमाणे म्हणजे सेवानिवृत्तीच्या वेळेला कर्मचाऱ्याचा जो बेसिक पगार असेल त्याच्या 50% पेन्शन मिळायची। ते देत असेल तर आम्ही ॲग्री आहे म्हणून सांगितलं। गव्हर्नमेंटने नोव्हेंबर 2024मध्ये GR काढला की नवीन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आम्ही शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांना देऊ करतो आहे। म्हणजे बेसिकच्या 50% पेन्शन आम्ही मान्य केलं, पण त्या GRमध्ये त्याने अट अशी घातली की ह्या संदर्भातला नियम अटी ह्या आम्ही अधिसूचनेद्वारे स्वतंत्रपणे काढतो। त्याला 1.5 वर्ष होत आली, अधिसूचना काढली नाही। त्यामुळं 2024-25मध्ये जे कर्मचारी रिटायर झाले त्यांना धड जुनी पेन्शन नाही, धड नवी पेन्शन नाही, काहीच त्यांना मिळालं नाही। अतोनात त्यांचं आर्थिक नुकसान सुरू झाले। मग संपूर्ण महाराष्ट्रामधून आम्ही वेगवेगळ्या संघटनांच्या मीटिंग घेतल्या। महाराष्ट्रातली समन्वय समिती आहे, यामध्ये जवळपास 38 संघटना आहेत वेगवेगळ्या, शिक्षकांच्या आहेत, शिक्षकेतरांच्या आहेत, शासकीय निमशासकीय संघटना आहेत। त्या सर्वांनी ठरवलं की आता संप केल्याशिवाय शासन जागवणार नाही। कारण